नमस्कार वेपुट्टू। सध्या या देशात या संपूर्ण देशातली विमान सेवा ठप्प आहे आणि लोक अक्षरशः विमानानं प्रवास करणारे कंटाळले। आता कमीत कमी ठीक आहे जवळपास 36 तास, आता तर मी व्हिडिओ घेतपर्यंत 48 तास म्हणजे अख्खे 2 दिवस 2 रात्री लोकांच्या विमानतळावरच गेल्या। कोणाले उपचारासाठी नागपूरहून तिकीट मुंबईसाठी काढलं आहे, कोणाले नागपूरवरून कलकत्त्याला ठीक आहे उपचारासाठी जायचं आहे, कोणाले किडनीचा प्रॉब्लेम आहे त्याले मद्रासला जायचं आहे, ठीक आहे, कोणाच्या भावाचं सख्या भावाचं लग्न आहे, कोणाचं सख्या बहिणीचं लग्न आहे, कोणी आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी भारतात उद्याचं लग्न आहे म्हणून अगोदरल्या दिवशी तिकीट काढली। ठीक आहे, लग्न झालेले लोक सगळे प्लॅनिंग करून पैसे खर्च करून हॉटेल बुक करून पॅकेज घेऊन हनीमूनचं पॅकेज घेतलं होतं। कोणी केरळचं, कोणी सिक्कीमचं, कोणी उत्तराखंडचं, कोणी ठीक आहे तिकडं आपलं हिमाचल प्रदेशाचं, असे अनेक लोकांना आपापले वेगवेगळे प्लॅन बनवले असते। काही लोकांचं प्लॅनिंग असते का आपला भावाचं लग्न आहे 2 दिवस अगोदर आपण जाऊ, आणि या लग्नाचं सगळे प्लॅनिंग लोक इमर्जन्सीमध्ये विमानाचं तिकीट काढतात। आणि ह्या विमानाच्या तिकीटचा धिंगाणा असा झाला का या भारतामध्ये एकाच कंपनीची मक्तेदारी आहे, ती म्हणजे इंडिगो। आता हे जे इंडिगो कंपनी आहे हिची वाहतूक ठेवा ठप्प झाली। याच्या अगोदर भारतामध्ये इंडियन एअरलाइन्स होती, मग ते एअर इंडिया झाली। ही कंपनी पहिले टाटाची होती, मग 1956ले नेहरूनं तिचं राष्ट्रीयकरण केलं। आणि इंडिगो याच्या अगोदर भारतामध्ये सर्वात मोठी कंपनी होती, पण 60,000 करोडनं घाट्यात गेली। मग सरकारनं इकाले केली तर 60,000 करोडची कंपनी कोणी घाट्यात घ्यायला तयार नव्हतं, तर शेवटी टाटानंच माझ्या बापाची कंपनी होय म्हणून घाट्यातली कंपनी विकत घेतली। पण आता इथं हा जो त्रास आहे हा कशामुळे होऊन राहिला त्याच्यावर आजचा व्हिडिओ आहे। ठीक आहे, मग आता इंडिगोनं बंद्या भारतातलं हे जे स्पेस तयार झाली होती, ठीक आहे, तर भारतामध्ये स्पाइस जेट होती तिले मागं टाकलं। ठीक आहे, स्वस्त्या सुविधा विमान प्रवासाच्या तिकिटा दिल्या इंडिगोनं, चांगली सेवा दिली। पण आता काय झालं का इंडिगोचं काम माजलं आहे। पण इंडिगोले अचानक भारताचं विमान वाहतूक नियमन मंडळ जे आहे, जे भारताच्या ठीक आहे नागरी विमान ठीक आहे मंत्रालयातर्फे नागरी विमान वाहतूक मंत्रालयातर्फे चालवल्या जाते, तर ते जे नागरी विमान ठीक आहे वाहतूक नियमन मंडळ आहे, या मंडळानं सरळ इंडिगोले एक लेटर दिलं का तुमचे 1700 पायलट असे आहे का जे पायलट प्रचंड वेळ काम करते आणि त्यांना योग्य आरामही होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही पायलटची संख्या वाढवा, अन्यथा तुम्ही ह्या सगळ्या तुमच्या ठीक आहे विमानाच्या वेळा आम्ही ठप्प करू। आता त्याच्यात झालं का, याच्यात 2 गेम आहे। याच्यात इंडिगोचाच प्रॉब्लेम नाही। पहिले तर भारत सरकारनं एकाच कंपनीले मोठं केलं, हे सर्वात मोठी घोडचूक केली। हे असंच आहे, यालेच भांडवलशाही म्हणते। भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये असंच होत असते, एकाची मक्तेदारी वाढली का तो उरावर बसल्याशिवाय राहणार नाही। पण भांडवलशाही अर्थव्यवस्थेत सगळ्या कंपन्याला चान द्यायला पाहिजे, पण तसं केलं नाही। जसं आता या देशामध्ये मुक्या अन्या आणि अदानी हे जर एकाचीच मक्तेदारी बंदा देश याच्या हातात गेला तर हे उद्या खाऊन टाकन, आपल्या किडन्यासुद्धा इकन। आज तसंच झालं, लोक अक्षरशः बिमार आहे, लोकायले अर्जंटमध्ये दवाखान्यात जाणं गरजेचं आहे। ठीक आहे, एक माणसाचा व्हिडिओ आला, त्याच्या मुलीले सॅनिटरी नॅपकिन्स पाहिजे, तो तिथं मागून राहिला। आता तो कर्मचाऱ्याला म्हणून राहिला आपण दुखणं कुठं आहे, दुखणं ह्या चोरापाशी आहे। ठीक आहे, हे दोन्ही चोर आणि दलाल इथं बसले आहे। आता विषय असा आहे का ठीक आहे जवळपास विमानतळ ह्या चोट्ट्यानं विकत घेतली आहे। ठीक आहे, आणि ह्या चोट्ट्यानं सगळे विमानतळ घेतले। हे तर इतकं मुजर आहे सालं का यानं मुंबईचं विमानतळ घेतल्यावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा बोर्ड काढला आणि अदानी एअरपोर्ट लिहिलं होतं। याच्या ढुंगणार फटके मारायला पाहिजे साल्याच्या नागोळ करून। पण मुंबईतल्या लोकांना एक्का रातून अदानी एअरपोर्टचं नाव काढलं, पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल तिथं लावून दिलं। ठीक आहे, पुन्हा का साल्या तू असा करशील तर तुला नागोया करून पडणार भारतातले लोक। पण ह्या 2 लोकांना देश विकायला काढला आहे। तुम्ही मरा, तुम्हाला त्रास होऊ द्या,
काही याले लेणं देणं नाही. आता प्रॉब्लेम काय, आपल्या सोबत्याले कुठंतरी फायदा करून द्यायचा असन म्हणून इंडिगोले ठीक आहे मेटाकुटीस आणायचं म्हणजे घाईस आणायचं. आता माझा पहिला प्रश्न आहे का जर 1700 पायलट हे भारतातले खूप काम करून राहिले होते, त्याच्या झोपा बरोबर होत नव्हत्या, म्हणजे याचा अर्थ आतापर्यंत भारताची जे विमान वाहतूक, नागरी विमान वाहतूक, उड्डाण नियमन करणारी संस्था जे भारत सरकारच्या अंडरटेकिंगमध्ये आहे ते झोपली होती का? आणि सामान्य कितीतरी सामान्य लोकांचे जीव धोक्यात टाकून तुम्ही इंडिगोले परवानगी दिली होती का? म्हणजे उद्या जर विमान क्रॅशगीच झाले असते आणि झालंच एअर इंडियाचं झालं नाही का, जर उद्या इंडिगोचं विमान क्रॅश झालं असतं आणि लोकांचे जीव गेले असते तर याले जबाबदार भारत सरकार असतं का? दिला असता का सालेव तुमच्या मंत्र्यांना राजीनामा? म्हणजे इनडायरेक्टली आता भारतातले अनेक पायलट ठीक आहे, कतार एअरलाइन्स ठीक आहे, त्याच्यानंतर तिकडं आहे गरुडा एअरलाइन्स इंडोनेशियात, अमेरिकेमध्ये आहे ठीक आहे अमेरिकन एअरलाइन्स, युरोपियन एअरलाइन्स, अनेक देशाच्या स्वतःच्या एअरलाइन्स आहे. आणि या एअरलाइन्समध्ये भारताचे वैमानिक चांगला पगार चांगल्या सोयीसुविधा भेटते म्हणून हे कायले इकडं भिकारचोट सुविधा घेत राहील, तिकडं नाही जाईन का मराले, ते तिकडं गेले. आता भारतामध्ये इंडिगो आणि इंडियन एअरलाइन्सकडं पायलटची कमतरता आहे. आता पायलटची ट्रेनिंग द्यायच्या कंपन्या कोणाच्या? याच्या जवळच्या, याचा जवळ हे चोर. आता एका पायलटले कमीत कमी ठीक आहे ट्रेनिंग द्यायचं आहे चांगल्या पद्धतीचं तर त्याला 50 लाख 1 करोड खर्च आहे. त्याचं प्रशिक्षण पूर्ण प्रशिक्षण करणे म्हणजे पायलट शिकवणे म्हणजे पायलटले एज्युकेशन तर द्यावंच लागते, विमानाचं ठीक आहे वाहतुकीचा अनुभव द्यावा लागते, विमान कोण्या कंडिशनमध्ये उतरवायचं, का उतरवायचं, किती उंचीवरून लँड करायचं, का करायचं, उतरवायचं कसं, याच्यासाठी किती तासाचा अनुभव ठीक आहे हा वैमानिकाकडं आहे, पायलटकडं आहे. याच्यावर त्याला किती प्रवासाचं विमान चालवायला द्यायचं ह्या सगळ्या त्याच्या अनुभवावर डिपेंड असलेला ठीक आहे. म्हणजे त्याचा अनुभव किती मोठा आहे विमान चालवण्याचा, कोणते विमानं चालवले त्यानं ठीक आहे, या सगळ्या गोष्टीवर प्रवासी विमानाची परवानगी देते भारत सरकार. म्हणजे भारत सरकारचं विमान वाहतूक नियमन मंडळ जे आहे ठीक आहे ते परवानगी देत असते, त्याला ऑथराईज करत असते. तर आता त्यानंच लेटर दिलं का पहिले तर यानं चुकी केली का इंडिगोचीच मक्तेदारी वारू दिली आणि हे माजल्यासारखी करते ठीक आहे, बरोबर बोलत नाही कस्टमरसोबत ठीक आहे, वागणूक बरोबर नाही राहत, बिहेवियर बरोबर नाही राहत तिच्या कर्मचाऱ्याचे. काहून तर तुले दुसरा पर्याय नाही, दुसरा एअर इंडिया आहे आणि एअर इंडिया थोडीशी महाग आहे म्हणून त्याचे लोक तिकीट काढायला कासना कुसना करते, पण एअर इंडिया बेस्ट आहे मी असं म्हणेन ठीक आहे. आता ते विमान दुर्घटना झाली म्हणून लोक एअर इंडियापासून धक्का खाऊ नये ठीक आहे. टाटा एअर इंडिया एका चांगल्या कंडिशनमध्ये आणन, पण टाटाची एअर इंडिया वाढू द्यायची नाही, ते याच्यासाठी वाढू नाही द्यायची, इंडिगोले वाढू द्यायचं. एकाची मक्तेदारी वाढली का याले घाईस आणता येते आणि याले घाईस आणून आता सगळे विमानतळ घेतले आणि ते कोणा घेतले तर ते ह्या चोरानं घेतले, याचा जवाई ठीक आहे, चोर चोर मुआशरे भाई. आणि आता विमानावर हेलिकॉप्टर, आता समजा मी हेलिकॉप्टर घेतलं, मला मुंबईच्या एअरपोर्टवर ठेवायचं आहे तर जेव्हापासून हे विमानतळ अदानीनं घेतले विमान ठेवण्याचं भाडं 4 पटीनं वाढवलं. हेलिकॉप्टर विमानतळावर ठेवण्याचं भाडं पर डे ठीक आहे पर डे 4 पटीनं वाढवलं. पहिले ठीक आहे विमान ठेवायचं भाडं हे एका दिवसाचं ठीक आहे हेलिकॉप्टर ठेवायचं भाडं हे 2000 होतं, आता 8000च्या घरात केलं म्हणते पर डे भाडं ठीक आहे. हेलिकॉप्टरची साईज पाहून आणि विमानाची साईज पाहून पार्किंगमध्ये विमान ठेवायचं आहे तर त्याचेही पैसे कोण घेते तर ह्या चोर घेते, अदानी घेते. आणि त्याच्यामुळे आता अजून भाडं वाढवायचं असन आणि आपल्या चोट्ट्या जवायले फायदा करून द्यायचा असन आपल्या दाढीवाल्या बापूले, तर म्हणून आपला दाढीवाला बापू ठीक आहे लोक मेले तरी चालन, लोकायला इलाज नाही भेटला तरी चालन, लोकांच्या तिकिटा कॅन्सल झाला चालन, लोकायला नाहक त्रास झाला तरी चालन, तुम्ही कवडी बोल किमतीचे आहे ना बे, तुम्हाला का लेणं देणं साले मरान तुम्ही ठीक आहे. आतापर्यंत ठीक आहे पायलटले झोप येत नव्हती, म्हणजे पायलटच्या झोप पूर्ण होत नव्हत्या, पायलट अतिवेळ काम करत होते, आतमध्ये राहणारे क्रू मेंबर इंडिगोमध्ये अतिवेळ काम करत होते म्हणून आम्ही बंद केली असं सरकार जरी सांगत आहे, पण याच्या मागं सत्यता ही आहे का याचा जो सोबती आहे हे चोर,
याले फायदा करून द्यायचा आहे, याच्याकडून भाडं वाढवून घ्यायचं आहे, याच्याकडून पुन्हा तुम्ही पायलट वाढवा, त्याचं ट्रेनिंग कोण देईन, तर त्याचं ट्रेनिंग मुख्याची ठीक आहे या चोराची कंपनी देईन आणि त्याचे तुम्ही पैसे द्यायला आले आणि ठीक आहे आमच्या ठीक आहे विमानतळावर विमान ठेवतात, त्याचं भाडं वाढवून द्या. हा त्याच्या मागचा ठीक आहे खरा गेम आहे, हे तुम्ही समजून घ्या. आणि या सर्व नाहक त्रास ह्या चोरामुळे होत आहे हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, मी याले चोरच म्हणतो. हे दोन्ही चोर मौसेरेबाई आहे आणि ठीक आहे आणि पूर्ण या भारताला लुटणं चालू आहे. असा हा इंडिगोचा मुद्दा होता आणि ह्या नाहक त्रास हा त्याच्यामुळे होऊन राहिला होता. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. असं कोणाहीसोबत होऊ शकते आणि केव्हाही होऊ शकते. एका कंपनीची मक्तेदारी नाही व्हायला पाहिजे, ते इंडिगो असो का एअर इंडिया असो. आणि दुसरी गोष्ट हे काम करण्यामागं जे शक्ती आहे ते शक्ती सगळी इथं आहे. आपल्याला फक्त चिवत्यात काढायचे धंदे चालू आहे. म्हणून तुम्ही चिवत्यात निघू नका आणि पुन्हा डोळे उघडा. हे जसं ठीक आहे हे जसं कोरोनामध्ये जसं UP बिहारच्या लोकायले पैदल घर गाठा लागले होते. ठीक आहे 40-42 डिग्रीमध्ये उपाशी तापाशी बिना पाण्यानं लोक खांद्यावर घेऊन बिना चपलीनं लोक डांबराच्या रस्त्यावरून उन्हातानात चालले होते. बस तेच अवस्था आता हाय क्लास हाय प्रोफाईल लोकांसाठी मोदीनं आणून ठेवली आहे. सेम कोरोनाची. पहिले गरीब चले थे रोड से, अब तुम चलोगे ठीक आहे पैदल, ठीक आहे बिना एरोप्लेन के. बस मरा तुम्ही, तुमच्यासाठी दुसरी सोय नाही. तुम्ही श्रीमंत राहा या देशातले का तुम्ही गरीब राहा, आम्ही तुम्हाला त्याच लायकीचं समजू. कारण आम्ही ठीक आहे चोरी करून निवडून आलो आहे. तुमच्या मताफताची चोट्टी आम्हाला गरज नाही, हे लक्षात घ्या. आणि हीच व्यवस्था आता चालू आहे. म्हणून मंदिरं पाडा, ठीक आहे RSSच्या बाजूचं मंदिर पाडा, ठीक आहे तिकडं गरीब लोकांचे घरं पाडा. कारण सरकार हे मतदान तुमचं मतदान घेऊन निवडून आली नाही, हे चोर पद्धतीने निवडून आली. त्याचे परिणाम आहे. मग याच्या विरोधात बुलंद आवाज आपल्याला उचला लागन. मोठं आंदोलन करा साल्याले, आम्ही याला तयार आहे असं मी म्हणेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.